झाडावर बसूनही त्याला एकही शिकार मिळाली नाही आणि तो बेलाचं झाड खूप दाट आणि खूप मोठं होतं. त्याच्यामुळे त्याला समोरचं एकही शिकार दिसत नव्हता. अजाणतेपणी त्याच्या हातून शिवलिंगावरती कशी पूजा झाली, तर समोरचं त्याला न दिसल्यामुळे त्याने बेलाचे एक पान तोडून खाली टाकून दिले आणि योगायोगाने ते बेलाचे त्याने तोडलेले पान शिवलिंगावर पडले. याच्यातूनच त्याचा उपवासही घडला आणि त्याची नकळतही बेलपत्र वाहून शिवलिंगाची पूजाही झाली. दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे व्रतही झाले आणि त्याच्याकरवी शिवलिंगावर बेलपत्रही वाहिले गेले. एका प्रहरानंतर एक गर्भिणी हरिणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली. शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता. तितक्यात ती हरिणी बोलली, मी गर्भिणी आहे. तू एकाच वेळी 2 जीवांची हत्या करशील. हे योग्य नाही. मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्यासमोर येईल. तेव्हा तू मला मार. शिकाऱ्याची धनुष्य बाजूला ठेवले आणि हरिणी झाडांआड लुप्त झाली. काही वेळाने दुसरी हरिणी तेथून निघाली. शिकाऱ्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्याने तिच्यावर नेम साधला. हे बघून त्या हरिणीने त्याला सांगितले की हे पारधी, मी एक कामातुर विरहिणी आहे. आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे. मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईल. शिकारीनेही तिलाही जाऊ दिले. 2दा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला. तेवढ्याच एक हरिणी आपल्या पिल्यासोबत तेथून निघाली. शिकाऱ्याला जणू स्वर्णसंधीच मिळाली. त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्याच ती हरिणी बोलली, हे व्याध पारधी, मी माझ्या पिल्याला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते. यावेळी